नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक मधलं एक छोटंसं अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलोय. बिझनेस अपडेटही धरू शकता त्याच्यात. तुम्ही एखाद्या किराण्याच्या दुकानात जाता. किराणाच्या दुकानात भरपूर वस्तू भेटतात. गावाकडं काही किराणाच्या दुकानात तुम्हाला औषधं सुद्धा भेटतात. काही ठिकाणी चपला सुद्धा भेटतात. काही ठिकाणी वस्त्र सुद्धा भेटतात. काही रुमाल भेटतात, स्कार्फ भेटतात. याचा जर नीट आपण विचार केला ना, तर याला क्रॉस सेलिंग असं म्हटलं जातं. तुम्ही कुठल्याही बँकेत जा. आज कुठल्याही बँकेत आपण भारतातल्या कुठल्याही बँकेत जर गेलो ना, तर तिथं काही लोकं साइडला टेबल काढून म्युच्युअल फंड विकतात, इन्शुरन्सच्या पॉलिसीज विकतात. याला इंग्लिशमध्ये क्रॉस सेलिंग असं म्हटलं जातं. आता इक्विटी मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये खूप प्लेयर्स आहेत, ज्यांचे डीमॅट अकाउंट आहेत. त्यांचे नाव आपण आता घेणार आहे. आता ही लोकं जी आहेत, आता घेतो नावं चला. ग्रो म्हणून एक कंपनी आहे. झिरोदा म्हणून एक कंपनी आहे. एंजल वन म्हणून एक कंपनी, अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत. आता या कंपनीजनी ह्याच्यातल्या 2 कंपनीजला म्हणजे ग्रोला आणि एंजल वनला रिझर्व्ह बँकेकडनं लेंडिंग करायचं परवानगी आहे. म्हणजे लेंडिंगचं लायसन्स आहे. म्हणजे ते लोकांना उसने पैसे देऊ शकतात. शेअर्सवर उसने नाही. पर्सनल लोन ते देऊ शकतात. आता बघा, जेव्हा या कंपनीज म्हणजे जे डीमॅट अकाउंट ओपन करायला मदत करतात किंवा ट्रेडिंग अकाउंट ओपन करायला मदत करतात, एकच आहे जवळपास. यांचं मुख्य व्यवसाय काय? यांचा मुख्य व्यवसाय हे आहे, की लोकांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मला यावं, त्यांच्या ॲपला लॉग इन करावं आणि त्याच्यातून इक्विटी मार्केटमध्ये ट्रेड करावं, फ्युचर्स अँड ऑप्शन्स करावं, सेल करावं, विकत घ्यावं, काही करावं, ट्रेडिंग करावं. मात्र या कंपनीजनी हा सुद्धा नवीन एव्हेन्यू शोधून काढलाय, की ह्याच्यातून आपण ज्या लोकांना पैशाची गरज आहे, त्यांना पर्सनल लोन देऊ शकतो. याच्यातला जो ग्रो ॲप आहे, हा सध्या भारतामध्ये सगळ्यात मोठा ॲप आहे, ज्याच्याकडे डीमॅट अकाउंट्स आहेत. दर महिन्याला जवळपास 250 कोटी रुपयाचे पर्सनल लोन ग्रो ॲप मार्फत विकले जात आहेत किंवा दिले जात आहेत. बँकेला डायरेक्ट कॉम्पिटिशन आहे. एंजल वन जवळपास दर महिन्याला 50 कोटी रुपयाचे पर्सनल लोन लोकांना देते. म्हणजे त्यांचं काम काय होतं? लोकांना डीमॅट अकाउंट देऊन त्यांच्याकडनं ट्रेडिंग करून द्यायची आणि ह्या कंपनीज ज्या आहेत, कुठेतरी त्यांचा जो रेव्हेन्यू येतो, त्यांचा हा जो ट्रेडिंगचा रेव्हेन्यू आहे, ट्रेडिंगमधनं जो इन्कम त्यांना भेटते, 70% ते 80% त्यांची इन्कम या ट्रेडिंगमधनं येते आणि 20% अशा लोन्समधनं येते. कुठेतरी त्यांचाही विचार चाललाय, की आपण आपली इन्कम डायव्हर्सिफाय केली पाहिजे. म्हणजे वेगळ्या-वेगळ्या मार्गाने आपल्याला इन्कम यायला पाहिजे. हे आपल्याला काय सांगतं? हे आपल्याला हे सांगतं, की कंपनीज आपल्या प्लॅटफॉर्मवर खूप वेगळ्या पद्धतीने क्रॉस सेलिंग करू शकतात. आता Zerodha हे ॲप बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे. खूप मोठा ॲप आहे भारतातलं आणि त्यांची स्टोरी खूप प्रेरणादायी आहे. आता स्टोरीबद्दल आपण काही बोलणार नाही. त्यांनी मात्र लोनचा व्यवसाय चालू केलेला नाही. त्यांच्याकडे आर-बी-आयचं लायसन्स आहे का नाही हे मला माहिती नाही. मात्र ते खूप सारे फायनान्शियल इंटरमिडियरीजच्या सर्व्हिसेस ते चालू करतायत. त्यांनी खूप साऱ्या इन्व्हेस्टमेंट स्टार्टअप्समध्ये केलेल्या आहेत. त्यांनी आत्ता म्युच्युअल फंडचा जो व्यवसाय करणारी कंपनी असते भारतात, ज्याला ए-एम-सी म्हणतात, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, त्याची सुरुवात केलेली आहे. तसंच ते काही इन्शुरन्स कंपनीजला आपल्या प्लॅटफॉर्मवर इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यांनी आणि आपल्या प्लॅटफॉर्म मार्फत इन्शुरन्स विकायचा प्रयत्नही ते करतायत. सोबतच त्यांचा शिरकाव एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा झालेला आहे. म्हणजे बघा त्यांची सुरुवात कुठं झाली, सध्या ते काय करतायत आणि फ्युचर त्यांचं काय आहे. एकदम ड्रास्टिक चेंजेस तुम्हाला बघायला भेटते. इकॉनॉमिक्स पण तसंच आहे. सुरुवात कुठून तरी होते, त्याची डेव्हलपमेंट मार्केटच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे चेंज होत जाते. भविष्यात ते काय करतील हे प्रिडिक्शन करणं सध्या तरी आपल्याला शक्य होत नाही. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. परत भेटूया. नमस्कार.